छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथे धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रेम प्रकरणातून घरातून पळून गेलेल्या 17 वर्षीय बहिणीला भावानेच डोंगरावरून ढकलून देत तिची हत्या केली। आतापर्यंत ऑनर किलिंगच्या अशा बऱ्याच घटना घडल्या आणि त्यात मुलीची इच्छा समजून घेतली जात नाही। समाजामध्ये याबाबत मोठ्या स्तरावर प्रबोधनाची गरज आहे। या प्रकरणी गंभीर दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंनी शासनाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। 6 जानेवारी रोजी एक संभाजीनगरच्या जवळ वाळूंज भागामधली घटना समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये चुलत बहिणींनी ती 17 वर्षाची होती आणि तिचं एका मुलाशी मैत्री झाल्यावर त्यांच्यामध्ये प्रेम तयार झालं आणि त्यानंतर त्या मुलाची आणि या मुलीची जात वेगवेगळी होती आणि म्हणून तिच्या चुलत भावाने तिला समजावायचा प्रयत्न केला आणि त्याला तिने नकार देते असं वाटल्यावर त्यांनी तिला डोंगरावरून ढकलून दिली। आत्तापर्यंत अशा ऑनर किलिंगच्या बऱ्याचशा घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत आणि त्या घटनांच्या मध्ये दुर्दैवाने कुटुंबच त्या मुलीची इच्छा जी आहे ती समजून घेत नाही हे आपल्याला दिसून येतं। समाजामध्ये फार मोठ्या प्रबोधनाची गरज आहे, विशेषतः स्वेच्छाविवाह। परंतु ती 17 वर्षाची असल्यामुळे अजूनही तिला स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, पण तरीसुद्धा याचा अर्थ तिचं ऑनर किलिंग व्हावं हा होत नाही। या घटना अशा घडू नयेत यासाठी म्हणून सरकारने अशा प्रकारच्या कुटुंबात ज्या राहणार आहेत अशा लोकांच्यासाठी निवासाची पण व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून विवाहानंतर ते सुरक्षित राहू शकतील। परंतु यामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत आणि समाजाची मानसिकता जी आहे ती जात नाही म्हटलं ते जात या स्वरूपाची आहे। यासाठी आपल्याला महिलांचे अधिकार म्हणजे मानवी अधिकार हे मूल्य कुटुंबापर्यंत पोचवावं लागेल। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।